श्री स्वामी समर्थ. प्रिय भक्तांनो, आज आपण पाहणार आहोत स्वामी कृपेने पुत्रदान ही स्वामी चरित्रामधील एक परमपवित्र कथा. भक्तांनो, स्वामी चरित्रामधील अशा कथा ऐकल्याने जीवनात सुख, समाधान, शांती प्राप्त होते. अशा या परम पवित्र कथेला सुरुवात करण्यापूर्वी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहून स्वामींचे आशीर्वाद मिळवा. श्री स्वामी समर्थ. अक्कलकोटला अनेक जण आपली मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी स्वामींकडे येत असत. एकदा अशीच एक ब्राह्मण स्त्री आणि तिचा पती स्वामींच्या दर्शनाला आले होते. त्या दोघांना मूल नव्हते. स्वामींची कृपा झाली तर आपणास पुत्र होईल या आशेने ते स्वामींच्या दर्शनाला गेले. त्या दोघांचे कडक सोवळे होते. ब्राह्मण सोडून कोणाचा नुसता स्पर्श झाला तरी ती दोघे स्नान करीत असत. दोघांनीही काही दिवस तेथे राहून स्वामी समर्थांची सेवा करण्याचे ठरवले. त्या ब्राह्मण स्त्रीने आपली व्यथा स्वामींना 2-3 वेळा सांगितली, परंतु स्वामी काही न बोलता बसत होते. तिला त्यांनी आशीर्वादही दिला नाही. एक दिवस तिने आज स्वामी काहीतरी बोलल्याशिवाय त्यांच्या पुढून जायचे नाही असे ठरवले आणि म्हणाली, स्वामी मला मूल होईल ना? तेव्हा स्वामी म्हणाले, माते तुझ्या प्रारब्धी तो योग नाही. ती बाई म्हणाली, प्रारब्धी नाही मग आम्ही पूजा अर्चा कशाला करावी? प्रारब्ध बदलण्यासाठी तर आम्ही आपल्या दर्शनाला आलो आहोत. बराच वेळ स्वामी स्तब्ध होते. मग त्यांना तिची दया आली आणि 2 खारका त्या बाईच्या हातात ठेवत ते म्हणाले, हे घे 2 मुलगे. तेव्हा त्या ब्राह्मण बाईला खूप आनंद झाला. तिने स्वामींकडे कृतज्ञतेने पाहिले आणि त्यांच्या चरणावर दोघांनी मस्तक ठेवून आशीर्वाद घेतला. ती दोघे आपल्या गावाकडे परत जाण्यास निघाली. ती वेळ सायंकाळची होती. तिच्या मनात विचार आला, दिवसभरात अनेकांचे स्पर्श झाले आहेत, त्यामुळे आपल्याला विटाळ झाला असेल. तेव्हा जवळच्याच असलेल्या तळ्याकाठी जाऊन स्नान करावे आणि घराकडे परत जावे. स्वामींनी दिलेल्या 2 खारका तिने तळ्याच्या काठी मातीत पुरून ठेवल्या. त्यानंतर ती विसरली. खारका परत न घेता घरी परतली. सकाळी तिला आठवण झाली व त्या ठिकाणी येऊन माती उकरून ती बघू लागली. तो काय, खारकांच्या जागी 2 अंडी तिला दिसली. ही अंडी कोणाची म्हणून ती बघण्यास जवळ गेली तर त्यातून 2 पक्ष्यांची पिल्ले बाहेर पडली व उडाली. तिला स्वामींचे शब्द आठवले. ती दोघे पुन्हा स्वामींकडे गेली. स्वामींच्या चरणावर डोके ठेवून रडू लागली. स्वामी म्हणाले, तुझ्या नशिबी बाळ नाही. पक्षी उडून गेले, त्याला मी काय करू?
आता तू येथून निघून जा. स्वामींचे शब्द ऐकून ती अधिकच रडू लागली. ती स्वामींची करुणा भाकू लागली. बाळासाठी तिचा जीव व्याकुळ झाला होता. ती तिथून हलण्यास तयार नव्हती. शेवटी स्वामींना त्या बाईची दया आली. त्यांनी परत तिच्या हातात नारळ दिला आणि म्हणाले, माते, जा, तुझी इच्छा पूर्ण होईल. बाईने तो नारळ घरी आणला. त्याच्या करंजा केल्या. स्वामींना नैवेद्य दाखवला आणि दोघांनी तो डबा खाल्ला. पुढे वर्षभरात त्यांना एक मुलगा झाला. स्वामींची कृपा फळाला आली. ते दोघे स्वामींचे भक्त झाले व श्रद्धेने व निष्ठेने त्यांची सेवा करून राहू लागले. निष्ठेने केलेली संत आराधना तुमचे प्रारब्धही दिसते बदलताना. भक्तांनो, अशा प्रकारे स्वामी चरित्रामधील ही पवित्र कथा संपन्न झालेली आहे. पुढील पवित्र कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि स्वामींचे आशीर्वाद मिळविण्यासाठी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहा. श्री स्वामी समर्थ.